कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलमध्ये ताफ्यात रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू आहे। मंत्र्यांच्या या प्रोटोकॉलच्या स्पर्धेमध्ये निरपराध लोकांचे बळी जात आहेत। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांची टीका। अंबरनाथ महिला मृत्यू प्रकरणी ठाणे जिल्हा रुग्णालयाचं स्पष्टीकरण। रुग्णालयामध्ये आल्यावर 15 मिनिटातच महिलेचा मृत्यू झाल्याचा ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा दावा। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याच्या आरोपावर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। अंबरनाथ अॅम्ब्युलन्स प्रकरणात चौकशी होणार। जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार चौकशी करणार। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच। रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। तर रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रवादी समाज पक्षाचे एकमेव आमदार। मी भाजप आणि मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? रमेश पाटलांचा महेश कोठारेंना सवाल। तर मी भाजप आणि मोदींचा भक्त महेश कोठारेंचा पुनरुच्चार। अपघात प्रकरणामध्ये सोनबाई अडकल्या म्हणून मुक्त फळं उधळली जात आहेत। महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका। तर मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंचं वक्तव्य। तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन निवडणूक लढवता, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कोणाच्या उंजळीनं पाणी पिणार नाही। कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू। बच्चू कडूंचं नवनीत राणांना प्रत्युत्तर। भाजपने केलेलं काम आणि मोदींच्या योगदानामुळे मुंबई मनपा भाजप जिंकेल। भाजपच्या कपिल पाटलांना विश्वास। दोघे भाऊ एकत्र आले तर कुणाच्या पोटात दुखण्याचं काम नाही। कपिल पाटील यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीतली गळती रोखण्यासाठी अजितदादांनी दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं। भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक। डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। लोकसभा विधानसभा निवडणुका महायुतीनं जिंकल्या। आगामी निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल। एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। बातमी सोनं घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। सोन्याच्या दरात 4500 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर विना जीएसटी प्रतितोळा 1,24,000 पोहोचलेत। तर चांदीच्याही दरात 5,000ची घसरण झाली आहे। चांदीचे दर विना जीएसटी प्रति किलो 1,60,000 आले आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसनं आगामी निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात ही कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे। चेन्नीथलांसमोर भूमिका मांडली तर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल। भाई जगताप यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा। 12,000 भावांनी 13 महिने योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये घेतलेत। महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून देखील घोटाळा झाल्याच्या माहितीला दुजोरा। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही। लाडक्या बहिणींना भावबीजही दिली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठीची तयारी। आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू। भाजपसह विविध पक्षांच्या तयारीसाठी सध्या बैठका सुरू। नागपूर महापालिकेमध्ये लाच दिल्याशिवाय काम होत नाही। प्रशासक राज असल्यानं अधिकारी जनतेला लुटत आहेत। काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांचा गंभीर आरोप। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। कात्रज परिसरातील जैन मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वसंत मोरेंनी भगवान महावीर यांच्याकडे साकडं घातलं। सर्व रुग्णालयांमध्ये अवयव दानासाठी स्वतंत्र पथक नेमा। केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश। तर अवयव तसेच उतीदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्याही सूचना। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे डिजिटायझेशन होणार। यामुळे नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची माहिती एका क्लिकवर दिली जाणार। यासाठी महा ई ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार। दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सांगलीमध्ये हळदीचे सौदे। सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला तर उच्चांकी दर असून हळदीला 10,000 रुपये इतका कमीत कमी दर मिळाला। दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बिनसूर या ठिकाणी कांद्याचे लिलाव। कांद्याला 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल दर। विक्री झालेल्या कांद्याला 1,000 ते 1,500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण विरोधात स्थानिक आक्रमक। स्थानिकांचा विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध। अनेकांची घरं आणि दुकानांना रुंदीकरणाचा फटका बसणार असल्यानं स्थानिक आक्रमक।
मुंबईमध्ये पाडव्यानिमित्त सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी. सोन्याचे दर 1,31,000वर तर चांदीचे दर प्रति किलो 1,60,000वर. मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात. मनसेचा आरोप तर दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाचं आवाहन. आयोजन केलेल्या मनसेचा नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला. जाहिरातीमध्ये मनसेचा उल्लेख न केल्यानं मनसेचा आक्षेप. महाबळेश्वरमध्ये पर्यटन नौका विहाराचा आनंद घेताना 2 बोटी भरकटल्या. मुख्याधिकारी योगेश पाटलांकडून दोन्ही बोटींचं रेस्क्यू. प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्यानं विकसित केली जाणार. गावाचा इतिहास आणि जमा खर्चही पाहता येणार. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत वेबसाईट विकसित करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. पुण्यात सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ. जमावाकडून तरुणाला मारहाण. चालताना धक्का लागल्याच्या कारणानं वाद, तर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला. एअर इंडिया विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचं मुंबई विमानतळावरती लँडिंग. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. नांदेडच्या बोधडी या ठिकाणी रब्बी हंगामातील बियाण्याची कृती टंचाई दाखवून जादा दरानं विक्री. आक्रमक शेतकऱ्यांचा कृषी केंद्र दुकानासमोर संताप. कृषी विभागाकडून तात्काळ कारवाई करत 5 दुकानं सील. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.